धुळे शहरातील देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाने अभिवन संशोधन शेतकरी व रुग्णालयासाठी सौर ड्रायर विकसित केले, याचा शुभारंभ करण्यात आला। शाश्वत शेती आरोग्य सेवेच्या स्वच्छतेला चालना देण्यासाठी निसर्गाने मुक्त हस्त दिलेल्या सौर ऊर्जेचा सुयोग्य वापर करून श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाने 1 टन क्षमतेचा नाविन्यपूर्ण अर्धगोलाकार सौर ड्रायर विकसित केला आहे, जो कृषी उत्पादने वाळवणे व जंतुनाशक म्हणून देखील कार्य करतो। यांत्रिकी मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजीव दामोदर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ग्रुपने हा अभिनव सौर ड्रायर याची निर्मिती केली असून हे उपकरण ग्रामीण भागात पीक कापणीनंतरच्या प्रक्रियेत क्रांती घडवून देण्याचे आश्वासन देते। या सौर ऊर्जेवर आधारित ड्रायरची प्रति बॅच द्राक्षे, आले व कांदे यासारख्या 1 टन वजनाच्या कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे। या ड्रायरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना द्राक्षांपासून बेदाणे बनवणे, आल्यापासून सुंठ तयार करणे, कांदा पावडर निर्माण करणे सुलभ झाले आहे। हे उपकरण पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित असल्याने व विजेची आवश्यकता नसल्याने शेतकऱ्यांना व इतर सर्वांना वीज बिलाच्या समस्येतून मुक्तता करते। याची अद्वितीय घुमट रचना सरळ ड्रायरपेक्षा जास्त सूर्यप्रकाश घेते व थेट सूर्यप्रकाश रोखून उत्पादनाची गुणवत्ता सुरक्षित ठेवते। तसेच या ड्रायरच्या साहाय्याने रुग्णालयातील बेंडिंग व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांसाठी निर्जंतुकीकरण म्हणून दुप्पट क्षमतेने काम करते। या उपकरण निर्मितीसाठी सद्यस्थितीत $3.25 लाख खर्च झाले आहे। या सौर ड्रायर निर्मितीसाठीला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम या संस्थेमार्फत $8,26,000 संशोधन अनुदान मंजूर करण्यात आले आहे। या बहुउपयोगी सौर ड्रायरला महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब सुभाष देवरे यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर म्हटले आहे। तसेच महाविद्यालयाने अल्प खर्चाची शाश्वत वायुविजन प्रणाली देखील विकसित केली आहे। घरगुती, औद्योगिक, शेती व इमारतींसाठी बाष्पीभवन शीतकरण प्रणालीद्वारे खोलीचे अंतर्गत तापमान नियंत्रित करणे शक्य होते। त्यायोगे उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेने होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होते। या उपकरणासाठी ₹12-15 प्रति चौरस फूट किमतीची ही नवोपक्रम नैसर्गिक पवनचलित व्हेंटिलेटर, जे विजेशिवाय घरातील तापमान कमी करण्यासाठी पाण्याचे अभिसरण वापरते। याही उपक्रमासाठी फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम संस्थेमार्फत $4 लाख संशोधन अनुदान मिळाले आहे। भविष्यात ही प्रणाली सर्वसामान्यांसाठी अल्प खर्चाची व बहुउपयोगी म्हणून नावारूपाला येणार आहे। शासन व उद्योग यांच्या भागीदारीतून या दोन्ही संशोधनाचा व्यापक अवलंब करण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यात येत आहे। कृषी उत्पादने, अन्न जतन करणे व तीव्र हवामानात राहण्याची अनुकूल सोय करणे यासाठी ही दोन्ही उपकरणे उपयुक्त आहेत व भविष्यात या दोन्ही उपकरणांची गरज वाढेल, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर हितेंद्र पाटील यांनी केले। श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब कुणाल पाटील व महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब सुभाष देवरे यांनी या नवीन संशोधनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे। या दोन्ही अभिनव उपकरणांच्या अधिक माहितीसाठी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजीव दामोदर सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांक 94-230-80-717 यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयामार्फत करण्यात। समाज उपयोगी कसं ठरेल यासाठी आपल्या मदतीची गरज आहे असे मी प्रतिपादन करतो आणि माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो। आजच्या प्रेझेंटेशनमध्ये मी 2 भागात प्रेझेंटेशन विभागलेलं आहे। पहिला म्हणजे सोलर ड्रायर। सोलर ड्रायरमध्ये सोलर डिसइन्फेक्टर, ज्यासाठी ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टमने आपल्याला 8.26 लाखाची ग्रँट दिली आणि याच्यामध्ये कॉलेजचा साधारणतः 6-7 लाखाचा शेअर आहे। त्यानंतर त्याच्यासाठी कुठलं पेटेंट नॅशनल आणि इंटरनॅशनल फाईल केलं गेलं आहे त्या संदर्भात माहिती देणार आहे।
आणि मग दुसऱ्या भागात सस्टेनेबल व्हेंटिलेशन म्हणजे शाश्वत वातानुकूलन याच्यावर बोलणार आहे. जर आपण आता मार्केटमध्ये बघितलं तर मोठ्या कॅपॅसिटीचे आता 2 प्रकारचे ड्रायर असतात बघा. एक सोलर टनल ड्रायर जे मध्यभागी दिसतंय, ज्याच्यामध्ये आपण टनच्या क्षमतेने ड्राईंग ऍग्रिकल्चर प्रोड्यूस आपण लोड करू शकतो. आणि डाव्या बाजूला दिसतंय कॅबिनेट ड्रायर, ते छोट्या कॅपॅसिटीचं असतं. आणि उजव्या बाजूला जे दिसतंय ती पेटेंटेड टेक्नॉलॉजी आमच्या महाविद्यालयात विद्यार्थी, मेकॅनिकल डिपार्टमेंट आणि इतर डिपार्टमेंटचे विद्यार्थी मिळून आपण डेव्हलप केलेली आहे. जर आपण कंपॅरिझन करायचं म्हटलं की आता जी पारंपरिक सोलर ड्रायर आहेत त्यामध्ये कॅबिनेट ड्रायर आणि सोलर ड्रायर बरोबर जर केलं तर सगळ्यात महत्वाचं याच्यातलं एअर चेंज मेकॅनिझम म्हणजे मध्ये जी आर्द्र हवा असते ती बाहेर टाकली गेली पाहिजे. त्यासाठी हेमिस्फेरिकल शेप असल्यामुळे सिंगल पॉइंटला एअर बाहेर पडते आणि ती कंट्रोल रेटने बाहेर टाकता येते. त्याच्यानंतर याचं इन्स्टॉलेशन जे आहे एअर चेंज मेकॅनिझमचे अर्धगोलाच्या वरती क्रेस्टला ठेवण्यात येते. पॉवर खूप कमी लागते. याची जी इफेक्टिव्हनेस आहे एअर चेंजची ती खूप चांगली असते. कारण आपण जर मागच्या आकृतीत परत बघितलं बघा तर अर्धगोल असल्यामुळे हा जो व्हेंट पाईप दिसतोय जे टोपीसारखा तुम्हाला दिसतोय त्या व्हेंट पाईपने आपल्याला एका पॉइंटने हवा बाहेर काढता येते. त्यामुळे कंट्रोल रेटमध्ये आणि युनिफॉर्म सगळीकडून सारखी आर्द्र हवा बाहेर टाकली जाते. त्याच्यानंतर या सिस्टीमला इन्सुलेशनची गरज नाही, ओरिएंटेशनची गरज नाही. उत्तर, पूर्व, दक्षिण कशी ठेवली तरी ती हेमिस्फेरिकल असल्यामुळे सर्व बाजूने सूर्याची किरण ऍक्सेप्ट करेल. आणि अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची अतिनील किरणांचा सगळ्यात महत्वाचा प्रयोग जो आहे ज्यामुळे परिणाम होतो की आपण जर एखादी वस्तू वाळवली डायरेक्ट उन्हामध्ये तर ती तांबूस होते किंवा ती काळपट पडते. तर आपल्या ह्या सिस्टममध्ये सूर्याची किरण ही डायरेक्ट रॅडिएट होत नसल्यामुळे त्याचा कलर, अरोमा, फ्लेवर आणि न्यूट्रिशनल कंटेंट टिकून राहतं. त्याच्यानंतर आपण जर गणित शिकलोय त्याच्यात लक्षात येतं की स्पेरिकल गोष्ट जी असते जास्त व्हॉल्यूम देते त्यामुळे आपल्याला जास्ती गोष्ट ड्राय करता येते. म्हणून आपण ही 1 टन क्षमतेची सिस्टीम डेव्हलप करू शकलो. आणि डिसइन्फेक्शन कॅपॅबिलिटी, वरचा वॉल जर बंद केला तर मधलं तापमान आपण 60 डिग्री सेंटीग्रेडच्या वर नेऊ शकतो. त्यामुळे हॉस्पिटल आणि अन्न पदार्थांमधलं डिसइन्फेक्शन म्हणजे जे इन्फेक्शन होतं ज्याला आपण म्हणजे ग्रेन बोअरर किंवा वेव्हिल्स ज्याला बोली भाषेमध्ये आपण बुंगरं म्हणतो तर ते याला लागणार नाही पुढच्या 6 महिन्यासाठी. त्याचे आम्ही टेस्ट करून ठेवले.